भोसले गद्दार आहे, गद्दार आहे, गद्दार आहे. लोकशाहीची हत्या करणं भाजप सरकारचं करायचं का? गद्दार नागेश भोसलेचं करायचं का? सोलापूरची विधानसभा निवडणूक गाजली ती राड्यानं. काँग्रेसचे उमेदवार आदित्य फतेपूरकरांचा अर्ज बाद करण्यात आलाय. उमेदवारी अर्ज छाननी दरम्यान काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते आमने सामने आल्याचं चित्र पाहायला मिळालं. फतेपूरकरांच्या उमेदवारी अर्जातील सूचक म्हणून असलेल्या पंढरपूरचे नगरसेवक नागेश भोसलेंच्या सह्या बनावट असल्याचा आरोप करण्यात आल्यानं फतेपूरकरांचा अर्ज बाद झालाय. या मुद्द्यावरून सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. नागेश भोसले गद्दार आहे, गद्दार आहे, गद्दार आहे. नागेश भोसले गद्दार आहे, गद्दार आहे, गद्दार आहे. लोकशाहीचा गळा दाबला नागेश भोसलेचा आवाज आहे. भारतीय जनता पार्टीचा खोटं बोलणाऱ्या काँग्रेसचा नागेश भोसले गद्दार आहे, गद्दार आहे, गद्दार आहे. लोकशाहीची हत्या करणं भाजप सरकारचं करायचं का? दरम्यान काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे तिथं तळ ठोकून होत्या. संपूर्ण निवडणूक प्रक्रियाच रद्द करण्याची मागणी प्रणिती शिंदे यांनी यावेळी केली. काँग्रेस उमेदवाराच्या अनुमोदकावर दबाव टाकून त्याला फोडण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप सुद्धा प्रणिती शिंदेंनी केलाय. त्यांच्याकडे बहुमत आहे तर त्यांना भीती कसली आहे? काय सिद्ध करायचं गुंडागर्दी तुम्ही प्रयत्न करताय? होऊ देत नाही इलेक्शन. एवढं काय तुम्ही खालच्या पातळीला जाऊन एवढा दबाव? दोन्ही ज्यांनी कॅन्डिडेटनी फॉर्म भरलेले त्यांच्यावर हा दबाव की एका सिग्नेटरीला इनव्हॅलिड करणं म्हणजे किती गलिच्छ राजकारण आहे. लोकशाही पद्धतीत होऊ देत. ह्याच्यामध्ये काय जर तुम्हाला तफावत जाणून आली तर ती निवडणूक स्थगित केली पाहिजे. बिनविरोध होऊ नका देऊ. कारण का हे व्हॅलिड आहे, हे दबावापोटी झालंय, भीतीपोटी झालंय, हे पूर्णपणे निष्पन्न होत आहे आणि म्हणून निवडणूक योग्य त्या पद्धतीत झाली पाहिजे. दुसरीकडे भाजपचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. जिल्ह्यात काँग्रेसची परिस्थिती इतकी खालावली आहे की त्यांच्याकडे सूचक म्हणून देण्यासाठीही माणसं उरलेली नाहीत असा आरोप कल्याण शेट्टींनी केलाय. काँग्रेसच्या उमेदवाराला जे 10 सूचक आहेत तेही मिळणं कठीण होतं. 10 घरी जाऊन कसे बसे 10 जोडणी केली, त्यात पण एक कमी पडला म्हणून खोटी सही केली. खोटी सही करण्याला हरकत घेतली. आता भाजपचं काय सांग बरं, एकूण काय 8-9 अर्ज आले, त्यांच्या एकामुळे फरक पडतं काय? अख्ख्या जिल्ह्यातले गोळे केले तरी 4 नगरसेवक नाही त्यांच्याकडे, 4 सह्याच्या. त्यामुळे काँग्रेसची परिस्थिती एवढी ढासळलेली आहे. त्यांच्याकडे माणसंही नाही, सहकार्याला माणसं नाही. आता ही उद्विग्नता आहे त्यांची, त्यांचा खोटारडेपणा दिसायला लागलाय लोकांना. त्यामुळे हे असं त्यांचं नाटक. खासदार इथं नगरपालिका, महापालिका, जिल्हा परिषद मध्ये एवढे वेळ दिले असते ना, त्यांना ह्या 10 ठिकाणी सह्या मागायची गरज पडली नसती. कुठंतरी खासदारचं जे अपयश आहे, एवढ्या मोठ्या काँग्रेस पक्षाचे आज एवढे जिल्ह्यात एक काळ त्यांचा राज्य असायचा, आज 4 पलीकडे 5वी संख्या जात नाही. सदस्य मिळणं, सही करायला माणसं मिळणं अवघड झालंय. खासदारांना हे जरी प्रसंग त्यांनी निवडणुकीत एवढा वेळ दिला असताना सोलापूरमध्ये राहिले असते तर ही वेळ काँग्रेसवर आली नसते. आता ज्यांच्यामुळं हा सगळा गोंधळ उडाला त्या सूचक म्हणून ज्यांची सही असल्याचा दावा केला जातोय त्या नागेश भोसलेंनी या प्रकरणात वेगळाच दावा केलाय. मला काय म्हणायचं, मी मूळ काँग्रेस पक्षाचा नाहीच, मी आघाडीचा माणूस आहे. त्यामुळं माझ्यावर अधिकार कोणाचा चालत नाही. ती सह्या बोगस आहेत, ती 100% आहे. ही मी आता पोलिटिशियनला एक तक्रार करणार आहे की बोगस सह्यावर काहीतरी कारवाई व्हावी. पण त्यांनी ऑडिओ रेकॉर्डिंग सुद्धा ऐकवलेत माध्यमांना की तुमचा आणि त्यांचा संवाद झालेला आहे. प्रत्येक टायमाला सगळ्या संघ बोलतो. त्यामुळं व्हिडिओ रेकॉर्डिंग केलं त्यात असं नमूद केलेलं नाही मी काय की सूचक होतो म्हणून असं वगैरे. तुम्हाला कल्पना होती का तुम्ही सूचक आहेत म्हणून किंवा नाही म्हणून? काय नाही, मी सूचक नाही तर बोगसच आहे. असं कसं काय केलं त्यांनी? मग त्यांचं म्हणणं आहे की तुमचे 23-25 वर्षापासूनचे संबंध आहेत. माझे फतेपूरचे संबंध आहेत, 20 वर्षापासून 25 वर्षापासून संबंध आहेत. पण मी त्यांच्या पक्षाचा नाही, काही नाही. हा सगळा गोंधळ सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिवसभर सुरू होता.
अर्ज बाद झाल्यानंतर काँग्रेसचे उमेदवार फतेपूरकरांनी याबद्दल काय सांगितलंय ते सुद्धा ऐका. काही विघ्नसंतोषी लोकांनी ज्यांना स्वतःच्या निवडणुकीची भीती वाटत होती की माझ्या काँग्रेसकडे संख्याबळ नाही, महाविकास आघाडीकडे संख्याबळ नाही, एवढा आठवडपेटा करून ह्यांनी माझी उमेदवारी बाद कशी करायची याचा हा प्रयत्न केलेला आहे. पालकमंत्री महोदय, आपलं दुःख वाटतं, आपला खेद वाटतो. साताऱ्यातसुद्धा मेजॉरिटी शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाची असताना आपण जो तिथं राडा केला, पुन्हा लोकशाहीचा खून ह्या सोलापूरमध्ये पालकमंत्री महोदयांनी केलेला आहे, त्याचा गोष्टीचा मी धिक्कार करतो, निषेध करतो. लोकशाही लढताना संख्याबळ आमचं कमी जरी असलं तर आम्ही एकजुटीने लढणार होतो. आणि हे तुम्हाला कळलं होतं की तुमची लोकंसुद्धा तुम्हाला मत देणार नाहीत. त्याच तुमच्या पायाखालची वाळू सरकली आणि मग तुम्ही ह्या उमेदवारी अर्ज कसे डिस्क्वालिफाय करायचे, उमेदवार कशी बाद करायची या प्रक्रियेच्या कामाला लागला. दुःख वाटतं या गोष्टीचं की संविधानाने आमच्यासारख्या उमेदवाराला, मी एक धनगर समाजाचा कार्यकर्ता आहे आणि या बाबतीत की काँग्रेस पक्षाने मला एवढी मोठी संधी दिली होती. मी 3 पिढ्या काँग्रेस पक्षाचं काम करतो. माझे आजोबा आजी दोघंही स्वातंत्र्य सैनिक होते. माझ्या वडिलांनी आयुष्यभर काँग्रेसचं काम केलं. मी काँग्रेसचा शहरात काम करतो आहे आणि मला एवढी मोठी संधी मिळाली असताना हा माझा अतिशय दुःखद दिवस आहे आजचा, की आज या बाबीचा मी निषेध करतो. अशा प्रकारे जर आपण 25 वर्ष ज्या मित्रासोबत तुम्ही होता त्या मित्रांना शेवटी दगाफटका केला असं वाटतं. त्याची तोंडी बघायची माझी इच्छा नाही त्या माणसाची. मी जाहीर आवाहन करतो, विठ्ठलाच्या पायावरती दोघंही हात ठेवू. तुम्ही सांगा लोकांना मी ह्याच्यावर सही केली नाही म्हणून. मला माझ्या सगळ्या गोष्टी मान्य आहेत. दरम्यान एकीकडं फतेपूरकर यांचा अर्ज बाद झाल्यानंतर दुसरीकडं भाजप उमेदवार राजेंद्र राऊतांविरोधात सुद्धा आक्षेप घेतले होते, त्याकडं सुद्धा लक्ष लागून होतं. मात्र राऊतांविरोधात घेतलेले आक्षेप मात्र फेटाळण्यात आले. महायुती म्हणून सोलापूर विधान परिषदेच्या या निवडणुकीमध्ये राजेंद्र राऊत यांचं पारडं जड आहे. आता फतेपूरकरांचा अर्ज बाद होण्यामुळं भाजपच्या राजेंद्र राऊत यांचा आधीच क्लिअर असलेला रस्ता अजूनच जास्त क्लिअर झाला आहे हे नक्की. सोलापूरहून विजय बाबर, मुंबई तकसाठी.